चला दोन्ही टीम 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे, कंपल्सरी आहे, याची आपण दक्षता घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि मागील 2 दिवसामध्ये आम्ही 4 ते 5 टीमला अशा पद्धतीची पॅनल्टी दिली गेली, त्यामुळे आपल्या टीमला अशा पॅनल्टी लागू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की अगदी 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. हॅलो, नमोचषक 2025 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेतील आजचा हा 3रा दिवस आणि पहिली लढत 2 बलाढ्य संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चिंचपाडा विपक्ष पालेबुद्रुक या 2 संघादरम्यान टॉस जिंकला गेला पालेबुद्रुक टीमनं आणि चिंचपाडा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. अगदी पीटीसी लाईव्ह म्हटलं तर आमचे केडी ब्रदर्स आणि या वाहिनीचे संस्थापक आमचे संदीपजी वास्कर, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि खरं तर आमचा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवला जातोय या स्पर्धेमध्ये आमचे डीजे प्रशांत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आमचे 2 स्कोरर तसेच 2 ऑफिशियली पंच आणि आमच्या या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक, त्यांचंही आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, अगदी कपिल परदेशी आणि विश्वास पाटील. ही चिंचपाडा टीम कडनं आरंभिक जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती पालेबुद्रुक टीम कडनं पहिलं षटक मानकरी असेल तो गोलंदाज अशोक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून 1 मिनिट पंच, जरा कॅमेरा सेटअप होऊ द्या. यस, सुरुवात करूया. गणराया चरणी वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. पहिला चेंडू मिस टायमिंग, मिड ऑफ आहे, पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, फलंदाज बाद. चला, काही हरकत नाहीये, अगदी शहरामध्ये आल्यावरती या सर्व गोष्टींची तडजोड करावीच लागते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला गेलाय, अगदी गोल्डन डक, फलंदाज विश्वास पाटील. नाव जरूर विश्वास पाटील होतं, परंतु विश्वासासारखी ती फलंदाजी आज त्या खेळाडूकडनं राहिली गेली नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बनला गेलाय. विश्वास पाटील 0 वरती परतला गेलाय. नवीन फलंदाज राजेश केणी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज चिंचपाडा टीम करिता मैदानाच्या आतमध्ये. पालेबुद्रुक टीमचं पहिलं गोलंदाज अशोक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवरती या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक विकेट मिळवला गेलाय, तो म्हणजे सलामीवर विश्वास पाटील. नेक्स्ट बॉल, शॉटअप लाईनचा चेंडू पुल केला स्लॉट मध्ये आणि व्यासपीठाला मानवंदना देण्याकरिता हा षटकार ठोकलाय फलंदाज राजेश केणीनं. राजेश केणीनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. काय दर्जेदार स्ट्रोक. प्रशांत सर, आपण पाहिलं तर जणू काही पहिल्या चेंडूवरती ना फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि काय मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला चेंडूला भिरकावलं षटकार. नेक्स्ट बॉल, व्हेरी गुड स्ट्रोक, लेट पंच, नजाकत दाखवली गेली आहे आणि पॉइंटच्या डोक्यावरून सहज हा टायमिंगचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. षटकारानंतर चौकार. काय सुंदर फटकेबाजी राजेश केणीच्या माध्यमातून. जणू काही चिंचपाडा टीम साठी
हा तारणहार ठरणारा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय दोन देखणे फटके. पहिला चेंडू ऑन साइडला त्याने टर्न केलाय. अगदी मिडल अँड लेग वरती असणाऱ्या चेंडूला षटकार दाखवला गेलाय. तदनंतरचा चेंडू अगदी लेट कट नजाकत दाखवली गेली आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा देखना फटका क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. 10 का दम. 10 धावा धाव फलकावरती, परंतु एक गडी बाद झालाय. ज्या गोलंदाजानं चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्याला सातत्य टिकवण्यासाठी बरंच काही करावं लागेल. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठा आहे. इथे फिल्डिंग त्याहून दर्जेदार राहिली गेली, परंतु 2 धावा सहजरित्या इथे मात्र 2 फलंदाजांना दाखवल्या गेल्यात. 12 धावा धाव फलकावरती, एक गडी बाद. चेंडू क्रमांक आपण पाहिलं तर आतापर्यंत या षटकातील 4 समाप्त झालेत. पॉवर प्लेचे पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी असायला हवी त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना हा 3ऱ्या क्रमांकाचा राजेश केणी चिंचपाडा टीम कडनं. कॅचची संधी आहे, खेळाडू आहे, परंतु बनेल दर्शक अवाक्याच्या बाहेर. या षटकातील आणि या डावातील फलंदाज राजेश केणीनं हा दुसरा षटकार दाखवलाय. आणि ह्या फलंदाजीकडे पाहून जरूर प्रशांत सर आपण म्हटल्याप्रमाणे की कुणी म्हणू शकणार नाहीये की यांनी रेग्युलर क्रिकेट सोडलं आणि 40+ मध्ये आहेत. जणू काही रेग्युलर टीम तुम्हाला इथे क्रिकेट खेळताना पाहाल. नेक्स्ट बॉल. बॅटची खेळ जरूर आली आहे, परंतु धाव मिळणार नाहीये. अगदी बॅटच्या टोल एंडला चेंडूला स्पर्श झाला आणि यष्ट्यांच्या मागे तिथे अडवला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा धाव फलकावरती, एक गडी बाद, 18 धाव संख्या. आणि एकाच एंड कडनं खेळवलं जाईल, याची दक्षता घ्या. एकाच एंड कडनं खेळलं जाईल. एकाच एंड कडनं चेंज होणार नाहीये. एकाच एंड कडनं पूर्ण डाव खेळवला जाईल, याची दक्षता घ्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अशोक आले होते पहिल्या षटकासाठी, ज्यानं सुरुवात अगदी दिमागदार पद्धतीने केली. जणू काही असं वाटलं होतं की टॉस जिंकल्यानंतर दादा जो आपण निर्णय घेतला गेला ना, तो निर्णय चांगलाच आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट मिळाली, परंतु पुढील चेंडूवरती जसा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला ना, तर चिंचपाडा टीम साठी त्यानं चांगले संकेत दिलेत आणि तब्बल 18 धावा, 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं धावा धाव फलकावरती 18 लावल्या गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नितीन आलेत. नितीन गोलंदाज आलेत. गोलंदाजीच्या बोल्यावरती पाले बुद्रुक टीम कडलं दुसरं षटक मार्गस्थ, अगदी फेकण्यासाठी तयार. आणि समोर फलंदाज तुम्हाला कपिल परदेशी ऍज अ कॅप्टन. आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. यंदाचा हंगाम खरं तर कपिल परदेशीसाठी भरपूर चांगला राहिलाय बॅटिंगच्या आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती. परंतु आज या नमोचषकामध्ये काय केलं जाईल. डावखुरे आताचा गोलंदाज. पहिला चेंडू ऑनसाइडला टर्न केलाय. बॅटच्या टोल एंडला दुसरेचा प्रयत्न, रिक्स घेतली, परंतु 2 धावा. चित्याच्या चपलाईने इथे मात्र या 2 फलंदाजानं, खास करून कपिल परदेशीचं कौतुक करावं लागेल. डेंजर एंडला तो धावत आला आणि त्यांनी कॉल दिला होता फलंदाजाला, अगदी राजेशला, की ते 2 धावा बनतील आणि 2 धावा पूर्ण. 20 धावा आता धाव फलकावरती. 17.14च्या सरासरीने आतापर्यंत 7 चेंडू मध्ये या धावा बनल्या गेल्यात. जर अशाच पद्धतीनं धावा राहिल्या गेल्या तर तुम्हाला पहिल्याच मॅच मध्ये, पहिल्याच डावामध्ये 70हून अधिक धावा पाहायला मिळतील, यात शंका नाहीये. परंतु पाले बुद्रुक टीम कमबॅक करण्यासाठी माहिर आहे. गोलंदाज नितीन तयार. नेक्स्ट बॉल उडवलाय. कॅचची संधी आहे. लॉंग ऑफला झेल टिपला जाईल. दुसरा दे धक्का. फलंदाज सलामीवीर
कपिल परदेशी बॅक टू द पवेलियन. हा मोठा झटका असेल चिंचपाड टीम साठी, कारण ज्या पद्धतीने राजेश केनीने डावाचा आकार चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला गेला, दोन गडी बाद 20 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मुस्ताक पाटील हा फलंदाज 4थ्या क्रमांकाचा. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट, काय कमालीचा चेंडू दाखवला मुस्ताक साठी. पहिला चेंडू अवे प्रांत बॉडी लाईन जरूर होता, परंतु काहीसा इथे अपील करण्यात आली होती गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून की इथे बॅटची एज आय थिंक लागली असावी, परंतु पंचांनी सांगितलं की फक्त बॅट ग्राउंडला घासली गेली आहे, म्हणजे फलंदाज सुरक्षित, चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार. इनसाइड आउट, अगदी डीप पॉइंटला अलॉंग द कार्पेट, फक्त एक धाव. एका धावेने श्री गणेशा करतोय फलंदाज मुस्ताक. धावा धाव पलकावरती 21 धावा, 2 गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ आहे. नितीन आहेत गोलंदाजीला. नितीन उलवेकर, काय सुंदर आणि देखण्या पड्या कॅचची संधी आहे. खेळाडू आहेत, बनतील दर्शक. मॅक्सिमम राजेश केनी ऑन फायर. या डावामधील हा तिसरा षटकार आतापर्यंत राजेश केनीने दाखवला गेलाय. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला ऑन साइडला वाईडिश मिड विकेटच्या पलीकडे प्लॉट मध्ये पाठवलाय षटकार. 27 धावा धाव पलकावरती. गोलंदाज नितीन उलवेकर, लेफ्ट मीडियम फास्ट गोलंदाज, परंतु हा चेंडू थोडासा खराब होता. ओव्हरपिच लाईन आणि फलंदाजानं थोडस स्टेप आउट केला आणि चेंडू वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. नेक्स्ट बॉल, आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी. ओव्हर नंबर दुसरा समाप्त. धावा धाव पलकावरती. सत्तावीस धावा, 2 गडी बाद. चला, गोलंदाजी करणारी टीम आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धाव पलकावरती आणि 2 गडी बाद. गोलंदाजी करणाऱ्या टीमला सफलता जरूर मिळाली आहे. दोन्ही गोलंदाजांना एक एक यश मिळालंय, परंतु धावा मात्र रोखू शकत नाहीये. नवीन गोलंदाज प्रमोद भोपी. पाले बुद्रुक टीम टॉस जिंकला गेला. गोलंदाजी करण्याचा निर्णय, पहिल्या चेंडूवरती विकेट, तेव्हा वाटलं होतं की यार हा निर्णय भरपूर चांगला आहे, परंतु जसा राजेश केनी मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने दाखवले गेले नाही मी आहे तोपर्यंत तुमचा हा निर्णय योग्य नाहीये. ऑन साइडला टर्न केलाय, खेळाडू आहे, वाट पाहतो एका टप्प्याची आणि चेंडूने घेतली उसळी. खेळाडू बनेल दर्शक. चेंडू आउट ऑफ द पार्क, चौकार.
क्या बात है. यावेळेस लेट कट पंच केलाय. अगदी चेंडूची वाट पाहिली गेली फलंदाज मुस्ताक पाटीलनं आणि चेंडूला डीप गलीच्या पलीकडे बॅक टू बॅक या षटकातील दुसरा चौकार. प्रमोद भोपी स्वागत केलंय मुस्ताक या फलंदाजानं की तुमचं या नमो चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 चौकार अतिशय देखणे. परंतु जो पहिल्या चेंडूवरती चौकार जो आपण पाहिला आय थिंक तिथे खेळाडूची चूक होती कारण का कॅच वरती धावणं गरजेचं होतं. वाट पाहिली गेली की यार आपण एका टप्प्याने चेंडूला अडवू परंतु अशा वेळेस ना अशा मुवमेंटला चेंडू उचली जास्त घेतो आणि एक्झॅक्टली ते घडलं गेलं. तिथे चौकार मिळाला आणि पुढच्या चेंडूवरती क्लास दाखवला गेलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. फटका भरपूर चांगला आहे. फिल्डिंग मात्र खराब आहे. लॉंग ऑनच्या रिजनला तिसऱ्या चेंडूवरती सलगचा तिसरा चौकार. मुस्ताक पाटील ऑन फायर. आजच्या दिवसातील चौकार हॅट्रिक पहिली तुम्हाला पाहायला मिळतोय पहिल्या मॅच मध्ये. काय दमदार फलंदाजी. चिंचपाडा टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली आणि तदनंतर काय बॅटिंगचा क्लास दाखवला जातोय. मुस्ताक पाटील आणि राजेश खेनी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 39 धावा. धाव फलकावरती असताना कॅचची संधी लॉंग ऑनला आणि इथे चुकी घडणार नाहीये. झेल टिपला गेलाय. अशोक होते ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. मागच्या चेंडूवरती चुकी जरूर पाहिली गेली परंतु इथून मात्र त्या चुकीची सुधार करत असताना मुस्ताक पाटीलचा हा चांगला झेल लॉंग ऑनच्या रिजनला. धक्का क्रमांक 3 39 धावेवरती चिंचपाडा टीमला. नवीन फलंदाज नव्या दमाचा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मनोज भोईर अगदी 5व्या क्रमांकाचा फलंदाज. स्कोर कार्ड वरती लक्ष केंद्रित केलं तर 39 धावा. पहिला चेंडू मनोज साठी काय लाजवाब सबमरीन डिलिव्हरी. अगदी गुडलंड स्पॉट वरनं चेंडूला उचली दिली नाहीये प्रमोद भोपीनं कारण का ज्या गोलंदाजानं पहिल्या 3 चेंडूवरती मार खाला होता त्या गोलंदाजानं अगदी घर वापसी दाखवली या 2 चेंडूवरती. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केलाय. बॅकअप द बॉलर सुरक्षित जागेमध्ये चेंडूला ढकललाय. 1 धाव पूर्ण आणि तिथे थांबावं लागेल. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. धाव फलकावरती चिंचपाडा टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रात. 40 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 3 गोलंदाज पाहिले पाले बुद्रुक टीम कडनं. तिघांना एक यश मिळालंय परंतु धावा रोखण्यामध्ये थोडस असक्षम राहिले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये एक विकेट्स. द कॅप्टन ऑफ द फ्रंट आता गोलंदाजीच्या बोलावरती स्वतः संघनायक रुपेश उलवेकर आलेत आणि समोर तुम्हाला फलंदाज मनोज. ड्राइव्ह केलाय भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय. फक्त सिंगल धाव. 41 40+ 40+ मॅचेस आपण पाहतो आणि स्कोर कार्ड वरती 40+ म्हणजे 41 धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद. नेक्स्ट बॉल अगदी पंच केला. गॅप भरपूर मोठा आहे. खेळाडू धावतोय परंतु इथे दर्जेदार फिल्डिंग कमालीची फिल्डिंग राहिली आहे. अगदी डीप पॉइंटच्या रिजनला सुधीर मोरावकर होते. काय दर्जेदार. क्रिकेटमध्ये सुद्धा फुटबॉलचा वापर करू शकता तुम्ही आणि पायाच्या साह्याने हा चेंडू अडवला गेलाय. डीप पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये
चांगली दौड होती खेळाडूची आणि या चेंडूवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 2. स्ट्रायकर एंडला राजेश केणी. चिंचपाड टीमलाही हवं होतं. राजेश केणी कधी येणार स्ट्रायकर एंडला. बढिया, अगदी बढिया यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, गुडलेस स्पॉट आणि फलंदाच्या रडार मध्ये हा चेंडू नेहमी चांगला असतो, परंतु यॉर्कर असेल तर कदाचित फलंदाजांना इथे थोडस थांबावं लागतंय. 43 धावा धावपलकावरती. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये चेंडू जाणार. आता पलीकडच्या फ्लॉट मध्ये छत्री चालली होती खर तर. षटकार. डे नाईट फॉर्मॅट म्हटलं तर केडी या परिस्थितीने सामोरं जावंच लागतंय, कारण का वरचं छत आपलं हे टेम्पररी आहे आज आणि इथे काही घडलं जाईल. हवा एवढी जबरदस्त आहे की यार आमचं छतच हरवलं गेलंय. 49 धावा धावपलकावरती. 32 धावेवरती राजेश केणी खेळतात. 10 चेंडू 32 धावा आणि या डावातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर मागच्या ओव्हरमध्ये राजेशला बॅटिंग मिळाली असती तर कदाचित कदाचित अर्धशतक वैयक्तिक झालं असतं. नेक्स्ट बॉल भरपूर चांगला फटका आहे. का नजाकत आहे. डी पेक्षा कव्हर गॅप भरपूर मोठा आहे. षटकारानंतर चांगला फटका, चौकार. राजेश केणीची या फलंदाजाची अगदी जेवढी प्रशंसा करावी ना तेवढी फार कमी आहे. स्टेप आउट झाले होते, एक पाऊल थोडस पुढे टाकले गेलंय आणि कव्हरच्या फिल्डरला बीट केला. डी पेक्षा कव्हरला अतिशय देखणा आणि पुस्तकी फटका, चौकार पाहायला मिळाला. 53 धावा, सांघिक कोट्यातील अर्धशतक कंप्लीट. लास्ट बॉल, कॅचची संधी, लॉंग ऑन आणि तिथे मात्र अशोक होते, चुकी होणार नाहीये आणि शेवटच्या चेंडूवरती राजेश केणीला बाद व्हावं लागलंय. 12 चेंडू मध्ये 36 धावा राजेश केणीने बनवल्या गेल्यात आणि तो आता शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय. 53 धावा धावपलकावरती आणि 54 धाव्यांचं लक्ष. पुढील सामना असेल मोठा खांदा विपक्ष खारघर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. पाच स्क्रीन वरती आपण स्कोर कार्ड पाहू शकता. राजेश केणी 12 चेंडू 36 धावा, मुस्ताक पटेल 6 चेंडू 13 धावा आणि कपिल आणि 3 चौकार खरं तर तिथे पाहिले गेले. मुस्ताक पाटील आणि कपिल परदेशी आपण पाहिलं 2 चेंडू 2 धावा आणि मनोज भोईर नॉट आउट राहिले 3 चेंडू 2 धावा. नितीनला 1 आणि 4 गोलंदाजांना अगदी 1 सफलता मिळाली, परंतु चांगली गोलंदाजी नितीनची राहिली ज्याने 9 धावा खर्च केल्यात. 13 धावा खर्च केल्यात प्रमोद भोपीनं, रुपेश सुद्धा 13 धावा आणि अशोक उल्वेकर हा थोडासा मागडा राहिलाय ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलंय. 18 धावा खर्च केला, परंतु 4 गोलंदाजांना 1 गडी बाद करता आलाय. धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात खरं तर 53 आणि 54 धाव्यांचं लक्ष. चला पालेबुद्रुक टीम, आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न व्हायचंय. लक्ष असू द्या पालेबुद्रुक टीम. चला आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय पालेबुद्रुक टीम आणि तिथूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय याची दक्षता घ्या. आणि मोठा खांदा टीमचा कॅप्टन्स टॉस साठी यायचं. आपल्या विरोधात खारघर टीम असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. 53 झाले, 54 ची गरज आहे. पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल खारघर विपक्ष मोठा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. खरं तर महेश दादा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये खारघर टीम कडनं. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं. 13.5 सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. 54 धाव्यांचं टार्गेट आहे.
थँक्यू सो मच. सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. इथे 54 धाव्यांचं टार्गेट आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय 53 धावा चिंचपाडे टीमनं टॉस गमावल्यानंतर बनवल्यात आणि 54 धावा वाचवण्याकरिता पहिला गोलंदाज पहिला चेंडू ड्राय केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न धोका निर्माण होता. डायरेक्ट हिट असतं तर काम बनलं असतं परंतु 2 धावा पूर्ण पहिल्या चेंडूवरती. नेक्स्ट मॅच पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल मोठा खांदा विपक्ष खारघर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये आपण तयार व्हायचंय. रुपेश उळवेकर आणि प्रमोद भोपी ही सलामीची जोडी पहिल्या चेंडूवरती 2 धावा. नेक्स्ट बॉल हाही फटका चांगला आहे. मिड ऑनला बीट चेंडू लॉंग ऑनच्या पलीकडे अतिशय देखणा चौकार आलाय. रुपेश उलवेकर ऑन अ फायर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि धावा धाव फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. तर चला पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये या. फटका पाहूया अगदी व्यासपीठाला मानवंदना देण्याकरिता षटकार. तर टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया आमचे ऍडव्होकेट सन्माननीय भूषण दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दादा आपण टॉस करायचंय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स मोठा खांदा बनाम खारघर असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या सामन्याचा इथे टॉस केला जातोय. ऍडव्होकेट भूषण दादा यांच्या शुभ हस्ते खरं तर इथे टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. मॅच पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. अगदी रुपेश उलवेकर ऑन ऑफ फायर. चौकारानंतर हा षटकार पहिल्या चेंडूवरती 2 लगेच चौकार षटकार. आता काय असणार. नेक्स्ट बॉल काय क्लास होता परंतु मिस्टामिंग. ओहो चिडिया छिप गई खेत. कॅच ड्रॉप झेल सोडला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू होते अगदी तिथे आपण पाहिलं तर समीर होते आणि खारघर टीमने टॉस जिंकला गेलाय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि 2 धावा आल्यात. 2च्या मदतीनं धावा धाव फलकावरती 14. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक विकास. नेक्स्ट बॉल कॅचची संधी आहे. कव्हरला खेळाडू आणि इथे चुकी होणार नाहीये. मनोज भोईर होते. फर्स्ट विकेट डाऊन. सरसेनापती तंबूच्या आश्रयाला ज्याने सुरुवात भरपूर चांगली दिली आहे. 5 चेंडू मध्ये 14 ज्याने बनवल्या गेल्या तो रुपेश उलवेकर आता तंबूच्या आश्रयाला. अशोक उळवेकर नवीन फलंदाज परंतु पहिल्या षटकातील अजून शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा होता ना त्या पद्धतीने खरं तर धावा इथे बनल्या जातात. 5 चेंडू मध्ये 14 धावा भरपूर चांगला रन रेट तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळतोय. अंतिमचा चेंडू आहे. अशोक उळवेकर आलेत ज्यानं पहिलं षटक 18 धावांचं सर्वाधिक महागडी गोलंदाजी पालेबुद्रुक टीम कडनं ज्याने साकारले तो आता अशोक उळवेकर बॅटिंग साठी आलाय. लास्ट बॉल बॅटची आतली कडा चेंडू पायावरती आदळला गेलाय आणि ह्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 14 धावा 1 गडी बाद.
चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावपलकावरती. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 40 ची गरज. 13.33च्या सरासरीने या धावा आता पालेबुद्रुक टीमला बनवायच्यात. कपिल परदेशी आलेत आता गोलंदाजीच्या बोल्यावरती. स्वतः संघनायक सरसेनापती आता त्याने जबाबदारी स्वीकारली गेली की ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 14 धावा विकास केणीने दिल्यात, आता त्याहून कमी धावा देण्याकरिता ही जबाबदारी या गोलंदाजाने स्वीकारली. आणि स्ट्रायकर एंडला प्रमोद भोपी तुम्हाला पाहायला मिळतील. काय क्लास दाखवला, स्टेप आउट केलाय आणि ऑन साइडला टर्न केलं चेंडूला. मॅक्सिमम स्वागत केलंय गोलंदाजाचं. षटकार वेलकम टू द कपिल. जणू काही या चेंडूवरती या फलंदाजानं सांगितलं गेलंय की तुमचं आता स्वागत आहे या नमोचषकामध्ये. आणि षटकार ठोकलाय फलंदाज प्रमोद भोपीनं. खरं तर त्याच्याही डावाची सुरुवात झाली म्हणा या षटकारानं. सांघिक कोठ्यामध्ये धावा टोटल 20 धावा, 1 गडी बाद, 17 चेंडू शिल्लक आणि 34 ची गरज आहे. या मॅच मध्ये पलटवार होईल का? की ज्या संघनायकानं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी केली, जी अंतिमच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलंय, आता बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल. कॅचची संधी आहे आणि तिथे मात्र चुकी होणार नाहीये. स्वतः यष्टी रक्षक झेल टिपला गेलाय राजेश केणी, ज्यानं बॅटिंग दमदार केली आहे. आता यष्टी रक्षणाच्या माध्यमात एक पहिला झेल टिपलाय. फलंदाज हा दुसरा बाद होतोय. सलामीवीर तंबूच्या आश्रयाला 20 धावा, 2 गडी बाद. मोहन बारसे आलेत. पालेबुद्रुक टीम कडनं हा चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन बारसे. 20 धावा बनल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ. 16 चेंडू शिल्लक आणि 34 ची गरज. 16-34 हे समीकरण आता तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. हे नेक्स्ट बॉल. लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल वाईट. पहिला वाईट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये एकही खराब चेंडू नव्हता आणि आता खरं तर या दुसऱ्या डावातील आपण पाहिलं तर हा 9वा चेंडू होता जिथे वाईट फेकला गेलाय. किती नियंत्रित गोलंदाजी. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. कॅचची संधी मिड विकेटला. झेल टिपला जातोय आणि इथे फलंदाज बाद. स्टेप आउट झाले होते आय थिंक फलंदाज, आणि फलंदाजाला माहित होतं की आपण स्टेप आउट झालोय तर आपण हाईट फॅक्टर चेकआउट करण्यापेक्षा तंबूच्या आश्रयाला गेलेलो बरं. कारण का रिव्ह्यू गमावण्यापेक्षा पुढील फलंदाजांना तो कामी तरी येईल. आणि हा निर्णय चांगला होता ॲज अ फलंदाज मोहन बारसे. अगदी पहिला चेंडू खेळत असताना तंबूच्या आश्रयाला. तिसरा हादरा मिळालाय पालेबुद्रुक टीमला. 54 धावांचं टार्गेट. 15 चेंडू शिल्लक, 33 ची गरज. आता 13.2च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. म्हणजे या उर्वरित 3 चेंडू मध्ये अजून एखाद तरी चांगला फटका येणं गरजेचं आहे. नितीन आलेत. नितीन उलवेकर. नितीन उलवेकर गोलंदाजी भरपूर चांगली केली. आय थिंक दुसरं षटक हाताळलं होतं ज्यानं फक्त 9 धावा, अगदी इकॉनॉमिकल षटक गोलंदाजी करत असताना फेकलं होतं. तो आता फलंदाजीच्या बोल्यावरती. स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज. म्हणजे थोडीशी अपेक्षा असेल पालेबुद्रुक टीमला
की इथे कपिल परदेशीवरती आक्रमण कदाचित हा फलंदाज करू शकतो. विस्फोटक फलंदाज व्हेरिएशन पिक केलं पहिल्या चेंडूला. कॅचची संधी ऑन अ हॅट्रिक नाहीये परंतु ओव्हर हॅट्रिक होईल. वाईटचा चेंडू एक हाताळला होता कपिल परदेशीनं आणि इथे वाईट चेंडू टाकल्यानंतर बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत पाले बुद्रुक टीमला. धाव फलकावरती 21, 4 गडी बाद. आता संकट वाढत चाललं गेलंय. ज्या फलंदाज रुपेश उल्वेकरनं स्टार्ट चांगला दिला होता, पहिल्या 4 चेंडू मध्ये 14 धावा ज्यानं बनवल्या, वाटलं होतं की पाले बुद्रुक टीम या 54 धावा सहज बनवेल, परंतु परिस्थिती आता खराब आहे. 21 धावा आणि 4 गडी बाद. अनप्रिडिक्शनल हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणी असं वाकीत करू शकत नाही की हा सामना सहज जिंकता येईल, कारण का क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पंचांचा इशारा मिळत नाहीये तोपर्यंत सामना संपत नाहीये आणि तोपर्यंत रिझल्ट कोणी डिक्लेअर करू शकत नाहीये. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज प्रशांत पवार. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. 1 धाव पूर्ण आणि ही ऑन हॅट्रिकची संधी आता इथे गमवावी लागली गोलंदाजाला. ओव्हर नंबर 2 समाप्त. अंतिमच्या चेंडूवरती 1 धाव म्हणजे 22 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. एक बॉल आहे, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू वाईट होता. पहिला षटकार, 1 विकेट वाईट, त्याच्यानंतर 2 विकेट आणि आता सिंगल म्हणजे 1 बॉल बाकी आहे. बावीस धावा लागल्या गेल्यात. 4 गडी बाद. अंतिमचा चेंडू कोणासाठी चांगला होईल? हे फिल्डिंग भरपूर चांगली आहे. लॉंग ऑफच्या रिझनला एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलंय आणि अशोकचं खातं उघडलं गेलं. 23 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद. 12 चेंडू आणि 31 ची गरज. सामना अजून केडी बनू शकतो. ही क्षमता आहे पाले बुद्रुक टीमच्या फलंदाजामध्ये, कारण का 15च्या सरासरीने धावा बनल्या जातील. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 17 ते 18 धावा एकेका ओव्हरमध्ये मिळाल्या. तर याच खेळपट्टीवरती आणि त्याच टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही धावा का नाही बनवू शकत? याचं उत्तर आता खरं तर या मधल्या फळीतील दोन्ही फलंदाजांना द्यावं लागेल. अशोक उल्वेकर आणि प्रशांत पवार ही चांगली भागीदारी या 2 फलंदाजांना इथे बनवावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आणि 31 ची गरज. श्रीकांत आलेत गोलंदाजीला. चेंडू शिल्लक 12 आणि 31 ची गरज. 23 धावा 4 गडी बाद. मॅच बनेल का? इथे 12-13 धावा जरी आडल्या तरी मी म्हणेल पाले बुद्रुक टीम पाले बुद्रुक टीम इथे संघर्ष जरूर करेल. अशोक कडू स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज श्रीकांत भोपी आहेत. 12-31 समीकरण. फर्स्ट बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये आणि विजयाच्या समीप, अगदी विजयासाठी हा दरवाजा उघडा करणारा षटकार पाहायला मिळतोय. 12 मध्ये 31 ची गरज. आता 11 चेंडू शिल्लक आणि 25 ची गरज. एका फटक्यानं दादा सामना किती खुला केलाय आणि ही गरज होती. ज्या अशोकनं पहिलं षटक 18 धावा दिल्यात, आता ती वसूल करण्याची वेळ आली आहे. असं म्हणतात ना, नाशिकची मिसळ आणि पुण्याची भेळ हीच खरी आहे. अशोक उल्वेकर, तुमची वेळ की आपल्या टीम साठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची, आणि ते करावं लागेल. आता ज्यानं धावा दिल्यात आता ते वसूल करावं लागेल. ईट का जवाब पत्थर से. नेक्स्ट बॉल. बॅटचा पेस आहे, बढिया फिल्डिंग, वॉट फिल्डिंग, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि 2 धावा. कोण होते क्षेत्ररक्षक? विकास केनी होते. फिल्डिंग दर्जेदार राहिली, परंतु थोडस क्रिकेट आपल्याला खराब ही पाहायला मिळालं. बॅटची कट लागली गेली होती.
फर्स्ट स्लिपला तिथे एका टप्प्यानं चेंडूला अडवलं विकासनं, अगदी डाव्या हाताने डाय मारली, त्याच्यानंतर थोडीशी इजा जाणवली, परंतु 2 धावा. संधी होती मी म्हणेल अशोक उलवेकरकडे. नेक्स्ट बॉल, हेलिकॉप्टर कॅचची संधी आहे एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा मागच्या चेंडूवरती, या चेंडूवरती 2 धावा. असं वाटलं होते डेंजर झोनला प्रशांत धावतात, कदाचित विकेटची संधी होईल, परंतु याही चेंडूवरती 2 धावा. धाव फलकावरती 33 लागल्या गेल्यात. आता चेंडू शिल्लक 9, 21 ची गरज. सामना क्लोज एन्काउंटर होईल यात शंका नाहीये. 15च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, आता 3 मध्ये 10 आल्यात. आता 9 मध्ये 21 ची गरज अजून आहे. आणि अशोक उलवेकर 5 मध्ये 11. काय दर्जेदार खेळ दाखवतोय मधल्या फळीमध्ये. विस्फोटक बाणा, कॅचची संधी आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आणि झेल टिपला जाईल. व्हॅल्युएबल विकेट होती या मॅच करिता चिंचपाडा टीम साठी, कारण का अशोक उलवेकर अगदी चांगल्या टच मध्ये दिसत होता. 5 मध्ये 11 बनवल्यानंतर आता इथे झेल टिपला गेलाय. अर्धा संघ पालेश्वरी पाले बुद्रुक टीमचा डगआउटच्या रस्त्याला परतला गेलाय. 33 धावा 5 गडी बाद. 8 चेंडू शिल्लक, 21 ची गरज. नवीन फलंदाज सुधीर मोरावकर. 7व्या क्रमांकाचा फलंदाज. 8 चेंडू 21 धावा. मॅच अजूनही बनली जाईल, कारण का या षटकातील 2 चेंडू, एका चांगला फटका मॅचचे चित्र पलटवेल. गॅप भरपूर मोठा, ढीपेक्षा कव्हरला कोणीच नाहीये. चेंडू घोडीच्या वेगानं मैदानाच्या आतमध्ये सुधीर दाखवला आपला जलवा. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. प्रशांत पवार भरपूर खुश आहेत, कारण का त्यांना माहिती आहे मी नॉन स्ट्रायकर आणि आपल्यावरती जबाबदारी फक्त धावायची आहे. कारण का जबाबदारी जेव्हा स्ट्रायकर एंडला आल्यावरती ती फार मोठी जबाबदारी असते. आपण नॉन स्ट्रायकर एंडला राहूया आणि एक एंड आपण सांभाळलं तर जरूर मॅच बनेल. आणि ते चांगलं कार्य प्रशांत पवार सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडला. चौकार आलाय. 7 चेंडू 17 ची गरज. लाईन खराब, वाईट चेंडू. आणि आता चिंचपाडा टीम थोड्याशा संकट मध्ये. अगदी ज्या 15च्या ऍव्हरेजने धावा बनायला हव्या होत्या त्या बनतात. 5 मध्ये 15. 1 विकेट जरूर मिळाली गेली आहे, परंतु 1 चौकार, 1 षटकार, 2 डबल, 1 वाईट आणि 1 विकेट. स्टेप आउट ड्राइव्ह केलंय. ढीपेक्षा कव्हरला. फिल्डिंग खराब होते, बॅकअप नाही मिळाला. आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सुधीरनं 2 चौकार. मच निडेड बाउंड्री होती. 6 चेंडू शिल्लक, 12 ची गरज. सामन्याला टर्न केलाय सुधीर मोरावकरनं. स्टेप आउट केलं होतं या चेंडूवरती. मागच्या चेंडू सुद्धा केडी पाहिलं तर तशाच पद्धतीने होता, परंतु तिथे तो वाईट चेंडू आणि इथे हा चौकार. फिल्डिंग साठी आपण पाहिलं तर चला मनोज भोईर आले. 6 चेंडू 12 ची गरज. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे इथे जरूर एक महत्वाचा संदेश मैदानाच्या आतमध्ये जरूर दिला जाईल. कारण का ड्रिंक्स ब्रेक त्यासाठी घेतला जातो की काहीतरी प्लॅनिंग बनवूया. आता 6 मध्ये 12 कशा बनल्या जातील. ज्या सुधीरनं 2 मध्ये 8, प्रशांत पवार अगदी चांगली 7, 1 मध्ये 1, परंतु 1 एंड सांभाळलाय त्याने. जर तिथे एक रनिंग बिटवीन विकेट कमी राहिली असती तर आय थिंक दुसऱ्या चेंडूवरती रनआउटचा धोका होता तिथे, परंतु तो टळला गेलाय. आणि खरं तर हीच तर भागीदारीची एक खासियत असते. एकानं आक्रमण तर दुसऱ्यानं अगदी सावधरित्या डावाला सावरायचं असतं की विकेट पडू द्यायची नाहीये. आणि प्रशांत पवारनं ते चांगलं काम केलंय.
परंतु प्रशांतला आता त्याची पॉवर इथेही चांगली दाखवावी लागेल. डबल माइंड असेल कारण का इथे 12 धावा सहज बनणार नाहीये. फर्स्ट बॉल कॅचची संधी आहे. मिड विकेटला खेळाडू भरपूर धावत गेलाय. झेलभूमीला दान आणि 2 धावा. इथे मॅच बनली जाते पालेश्वरी पाले बुद्रुक टीम साठी. 6 मध्ये 12 ची गरज होते. 12 मध्ये 31 ची गरज. मागचं षटक अगदी भरपूर चांगलं राहिलं. ज्या ओव्हर मध्ये 19 धावा अगदी तिथे बॅटिंग दर्जेदार राहिली आहे फलंदाज सुधीरची, ज्यानं 2 मध्ये 2 चौकार. बॅटची शरीरावरती लगेच आदळला गेला चेंडू. फक्त 1च धाव. गोलंदाज मनोज भोईर मध्ये क्षमता आहे या मॅचला टर्न करण्याची आणि म्हणूनच की काय अगदी कपिल परदेशीने त्या गोलंदाजावरती अर्थात मनोज भोईर वरती विश्वास दाखवला गेलाय की यार तू हा सामना जिंकू शकतोस आणि तुझ्यामध्ये क्षमता आहे, प्रोटेक्शन आहे. आजवर जोपर्यंत आपण क्रिकेट खेळलं गेलं तर मनोजने चांगली गोलंदाजी साकारली गेले. तो परत एकदा मनोज भोईर. कॅचची संधी आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे. चुकी होणार नाहीये. सुधीरला परतावं लागेल. ज्यानं मागच्या ओव्हर मध्ये 2 चौकार दाखवले होते तो सुधीर आता तंबूच्या आश्रयाला मिस्टामिंग स्ट्रोक पाहिला गेलाय. मिडल अँड लेग वरती स्टेप आउट झालाय आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. दूरवरचा प्रवास बॅटची टोल एंड आणि मिड ऑफला चांगला झेल. विकेट नंबर 6 तंबूच्या आश्रयाला. 3 चेंडू शिल्लक. 9 ची गरज. प्रति चेंडू मागे 3 धावेची गरज आत्ता भासली जाईल पालेश्वरी पाले बुद्रुक टीमला. या नमो चषकाच्या 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये मस्ट नीडेड सामना आता तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 9 धावेची गरज. चित्तथरारक सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळतोय. हा सामना ज्या पद्धतीने आतापर्यंत चालत गेलाय असं कोणालाच वाटणार नाही की हा 40+ सामना आहे. कारण का पहिल्या बॉल पासनं अगदी या मॅच मध्ये रफ अँड टफ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. दोन्ही टीम कडनं राहिलाय. 3 चेंडू शिल्लक. 9 ची गरज. डाव्या हाताचा फलंदाज डावकुऱ्या हाताचा ज्ञानेश्वर. एक खाल गाजवलाय ज्ञानेश्वरनं. भरपूर चांगला क्रिकेट होता परंतु आता 40+. इथे रनआउटची संधी. काय गरज होती मी म्हणेल. आणि हा धोका निर्माण झालाय. प्रशांत पवार आखिरकार त्याला आता इथे विकेट द्यावी लागली आहे. विकेट सॅक्रिफाय करावी लागली आहे. 7वा आदरा मिळाला. राजेश केरीनं अगदी रनआउटची विकेट प्राप्त केली आहे. जयदास भोपी 2 चेंडू 9 धावा. सामना कंपल्सरी चेस म्हटल्यावरती तुम्हाला 9 धावा, 1 षटकार 1 चौकार मारावाच लागेल. जर गोलंदाजाने एखादा नो अथवा वाईट चेंडू हाताळला तर जरूर पाले बुद्रुक संघ खुश असेल की यार काहीतरी मॅच बनेल. आणि ती बनण्यासाठी आता खरं तर देवाकडे नवस करावा लागेल. परंतु क्रिकेटमध्ये तसं होत नाही. तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. 2 चेंडू 9 ची गरज. सामना क्लोज इन्काउंटर घडेल का या मॅच मध्ये. मागच्या ओव्हर पर्यंत पाले बुद्रुक टीम फ्रंट फुटला पाहायला मिळाली. 6 मध्ये 12 ची गरज. आता समीकरण 2 चेंडू 9 ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज जयदास. स्टेप आउट. परंतु हा सामना जिंकून देईल का फटका. कॅच. कॉटन बोल्ड. मनोज भोईरने टिपलाय चांगला झेल. अगदी विरुद्ध दिशेला धावत गेलाय आणि सलगच्या या ओव्हर मधील 3ऱ्या चेंडूवरती 3रा गडी बाद. 1 चेंडू 9 ची गरज. दैवी चमत्कार असेल तर पाले बुद्रुक टीम या मॅच मध्ये जिंकेल अथवा नाहीये. आणि 8 गडी बाद आहेत. म्हणजे दादा अजून एक फलंदाज डगआउट मध्ये आहे. तो थोडासा नाराज असेल दादा यार मला का नाही तुम्ही बॅटिंग दिली.
द्यायला हवी होती ना असं म्हटलं जातं. परंतु हे क्रिकेट आहे, मॅच जिंकायची असेल तर आपल्याला बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल, परंतु सामना जिंकायला हवा. आपली गावची टीम जिंकायला हवी आहे, कारण का आपल्या गावचं अस्तित्व ह्या 11 खेळाडूंवरती डिपेंड. इट्स अ वाईट कहाणी में ट्विस्ट बनेल का? एक चेंडू 8 ची गरज आहे. येस, काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? चिंचपाडा टीम वाईट चेंडू आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? नाहीये, वाईट साठी नाहीये, 40+ साठी नाहीये, याची दक्षता घ्या आपण. 40+ म्हटलं तर LBW ची विकेट दिली जात नाहीये. अजून एक चेंडू वाईट, कहाणी में ट्विस्ट. पालेश्वरी अगदी गावदेवी मातेचा आशीर्वाद मिळतोय की काय? आय थिंक घरी बसलेले सर्व प्रेक्षक पालेश्वरी टीम साठी प्रार्थना करतात असं वाटतंय आम्हाला. एक चेंडू 7 ची गरज. जर कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे एक चेंडू 7 धावा. जर आता वाईट नो पडला तर षटकाराची अपेक्षा वर्तवू शकतोय. यस, इथे वाईट मिळतोय म्हणजे एक चेंडू 6 ची गरज आहे, परंतु इथे विकेट नाही मिळणार कारण का एकच एंड सुटला होता, त्यामुळे रनआउट असा दिला जात नाहीये. परंतु ही चालाकी मी म्हणेल ज्ञानेश्वर साठी लाभदायक राहिली असती का? यदा कदाचित डाव्या हाताचा फलंदाज त्याला माहिती की मी करू शकतो, एक षटकार ठोकू शकतो. एक चेंडू 6 ची गरज. मागील 3 चेंडू 3 विकेट, पुढचे 3 चेंडू वाईट. कहाणी में ट्विस्ट, मॅच रंगतदार. एक चेंडू षटकाराची गरज आणि दांडी गोल. चिंचपाडा टीम सामना जिंकलाय. काय कमालीचा चेंडू. मनोज भोईर थोडेसे नाखुश, थोडस मनोज भोईर होते गोलंदाजीला. काय कमालीचं षटक. 3 चेंडू जेव्हा गाम फुटलेला मी म्हणेल. चिंचपाडा टीमला संपूर्ण चिंताग्रस्त यार काय होतं या मॅच मध्ये. जर षटकार लागला असता तर काय झालं असतं या मॅच मध्ये. सामना जिंकलाय चिंचपाडा टीमना अभिनंदन आहे आणि हार्ड लक पालेश्वरी पालेबुद्रुक टीम. परंतु आपण या स्पर्धेमध्ये आलात, चांगला खेळ दाखवलाय आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच. यस केडी, मॅन ऑफ द मॅच. यस, नो डाऊट राजेश केणी. 12 चेंडू 36 धावा आणि फिल्डिंग करत असताना एक कॅच आणि एक रनआउट. राजेश केणी या मॅच मॅन ऑफ द मॅच हकदार. तर चला, मॅन ऑफ द मॅच साठी